अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात अजूनही भीषण पाणी टंचाई आहे। पावसाळा सुरू झालाय, मात्र तरी सुद्धा मोठ्या गावात पाण्यासाठी पायपीटच करावी लागते। महिलांना जवळपास 1 किलोमीटरवरून डोक्यावरून पाणी आणावं लागतंय। प्रत्येक घरी नळ द्यावे अशी मागणी आता या स्थानिक महिलांकडून केली जाते। अमरावतीतली ही दृश्य आपण बघतोय। मोठ्या गावामध्ये आता पाऊस सुरू झाला तरी सुद्धा महिलांची पाण्यासाठीची वणवण काही थांबत नाहीये। जवळपास 1 किलोमीटरपर्यंत या महिलांना पायपीट करावी लागते, पाणी आणावं लागतंय। सध्या पावसाळा सुरू आहे आणि पेरणीची लगबग वाढली असताना मात्र अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात असलेल्या मोठा गावामध्ये भीषण पाणी टंचाई जाणवते आहे। गावाबाहेर असलेल्या विहिरीतून आपण पाहू शकतो या ठिकाणची परिस्थिती की दुपारीच्या वेळेला देखील इथल्या महिला पाण्यासाठी आजही वणवण करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। दुपारची वेळ आहे, टँकर येतो, पाणी विहिरीत सोडल्या जातं आणि त्यानंतर या विहिरींमधून पाणी काढण्यासाठी महिलांची गर्दी या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते। एकीकडे पावसाळा सुरू झालेला आहे, काही प्रमाणात जर बघितलं तर या मेळघाटमध्ये पावसाच्या सरी देखील कोसळल्या आहेत, मात्र तरी देखील आजही मोठा गावातील महिला पाण्यासाठी वणवण करताना आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। एकंदरीत इथलं चित्र जर बघितलं तर हे भीषण वास्तव्य पावसाळ्यात देखील या मोठा गावचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे। आपण इथल्या महिलांशी काही बोलण्याचा प्रयत्न करूया। ताई, काय सांगाल, क्या लगता है पानी अभी भी आता है आपके घर पे कि नहीं आता है? नहीं आता। तो फिर आप दररोज ऐसी हाँ, हम दररोज ऐसे सिर पर ही धुआता पानी। क्या लगता है आपको गांव में पानी आना नहीं चाहिए? आना चाहिए ना। मोदी जी बोलते हैं कि हर घर नल देंगे, हर घर नल लगाएंगे, क्योंकि आपकी पानी की जो समस्या है वो ख़त्म हो जाएगी, लेकिन ऐसा तो आपके यहाँ पे कुछ ऐसा दिख नहीं रहा। आप तो कुएं से पानी निकाल रहे हो। हाँ, हमारा यही काम है। नहीं अभी नल लगे ही नहीं ना घर पर में। छगन जाधव, पुढारी न्यूज़, मोथा, मेळघाट, अमरावती।